कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला न्याय पाहिजे। पण इथे शत्रू न्याय कसा देणार? कारण न्याय देण्याची पहिली अट तर हीच आहे की न्यायदानाच्या खुर्चीवर बसलेला आणि ज्याच्या विरोधात आरोप आहे त्याचा थेट काहीही संबंध नसावा। आणि इथे तर हे दोन्ही भाऊ शत्रूच्याच खाणीत काम करतात, म्हणजे शत्रू त्यांच्याच बाजूने न्याय देणार ना? तुळजाताई, तू पण तुझ्या भावाच्या घरी राहते ना, म्हणून माझ्या बहिणीला फूस लावलीस, पण तू याच्यामध्ये पडू नकोस। असं कसं? तुळजाताई काय चुकीचं बोलते? हा, तुम्ही दोघं बी चांगलं शत्रुबाईच ओळखीच आहे की? बरोबर आहे, त्यामुळे शत्रुराव न्याय द्यायला असमर्थ येतो। शांत व्हा, शांत व्हा। अरे शत्रू भैया न्याय नाही देणार तर मग कोण देणार? अहो, सूर्यदादा आहे की? अहो, मुलानंतर जावायचं असते मुलासारखा, मग त्यो न्याय करेल की? सूर्यदादा, तूच काय तो न्याय कर बाबा। सूर्य देवाचा माणूस आहे, तसा बी डॅडीच्या जवळच आहे, आणि आज पाव तर कधी मनात पाप बी नाही, मग तूच काय तो न्याय कर बाबा। सूर्यदादा, आता तू न्याय कर। सूर्यदादा, तूच न्याय कर आता। तूच कर, तूच कर, तूच न्याय कर। जा सूर्य, या खुर्चीचा सन्मान कर आणि यांना न्याय मिळवून दे। सूर्यदादा, आता तू न्याय कर। सूर्यदादा, तूच न्याय कर आता। तूच कर, तूच न्याय कर। न्याय देताना पण अन्याय व्हायला नको। डॅडी माझं सर्वस्व आहे, आणि ते असताना मी त्यांची जागा नाही घेऊ शकत। त्यामुळे या खुर्चीवर डॅडी बसतील आणि त्यांच्या साक्षीने मी न्याय करीन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।